नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन चाकण रोड या ठिकाणी असणाऱ्या एकादशी प्युअर व्हेज या ठिकाणी आहोत आणि हा जो हॉल आहे या ठिकाणी लग्न कार्य किंवा शुभकार्य यासाठी सुद्धा हा भाड्याने देण्यात आहे. परंतु विशेष काय आहे तर आज त्या 3 जून 2025 रोजी या ठिकाणचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्यासोबत जे हॉटेलचे जे मालक आहेत ते सुद्धा आहेत आणि त्यांची 4थी शाखा आहे. नक्की काय आहे आणि नक्की तळेगाव दाभाडेकरांसाठी किंवा ते नागरिक आहेत ज्यांना जिभेचे अतिशय चांगलं वेगळं काहीतरी कुठं खाद्यपदार्थ मिळतात, ही कुठेतरी पाहण्याची वाट पाहत असतात, त्यांच्यासाठी एक वेगळीच पर्वणी असणार आहे. आपण आता हॉटेलमध्ये आहोत. आपण जे आयोजक आहेत त्यांच्याकडे आपण थोडं जाणून घेऊया. सर नमस्कार. प्रथमतः आपली ओळख सांगावी. माझं नाव मंगेश छगन दाभाडे, बारावाडी तळेगाव दाभाडे. बरं, आता या ठिकाणी जे आपण तळेगावकरांसाठी एक वेगळं काहीतरी हॉटेल देतात किंवा गुणवत्ता देतात तर नक्की आपण त्याबद्दल काय सांगाल? हे आमचे आता एकादशी प्युअर व्हेज या नावाने आमचं 4थं हॉटेल आहे. बरं. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये इतर शाखा आहेत. तळेगावमध्ये ही पहिलीच शाखा आहे आमची एकादशी प्युअर व्हेजची. बरं. तर आपण ग्राहकांसाठी उत्तम दर्जाचं अन्न म्हणजे सर्वच हॉटेलला जेवण देतातच आहे, पण त्यातल्या त्यात सगळेच जण प्रयत्न करतात चवीचं देण्याचं सांगण्याचं. त्यामध्ये आमच्याकडे चवीपेक्षाही ते हायजीन असलं पाहिजे, चांगल्या दर्जाचं फूड प्रोडक्ट वापरलं पाहिजे, त्याच्यावर जास्त फोकस असतो. बरं. आता ह्याच्यामध्ये प्युअर व्हेजच का, म्हणजे आता समजा शाकाहारी मांसाहारीला पण आवड असते तर प्युअर व्हेज का आणि फक्त हे हॉटेलचं नाव एकादशी का, याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगू शकाल? आता जेव्हा पहिली शाखा आमची उघडायची होती त्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो की काय नाव देता येईल. तर नावं देताना बरेच ग्रुपमध्ये आमच्या पार्टनर लोकांमध्ये चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर काय नाव सुचते, प्रत्येकाला वेगवेगळं नाव सुचलं. सहज मुखातनं आलं. माझ्या अंदाजे जूनचा आपला साधारण वारीचा महिना होता, आषाढी एकादशी जवळ आली होती. तर मग आता आहे एकादशी जवळ, तर बघा काहीतरी म्हणजे असा शब्द निघून गेला. तर त्यानंतर एकादशी प्युअर व्हेज हे नाव ठेवले. त्यानंतरनं मग ते कंपनीचं रजिस्ट्रेशन, त्यानंतरनं ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन या प्रोसेस पुढं करण्यात आल्या. परंतु ते एकदम अचानक सुचलेलं नाव आहे. बरं, तर ही शाखा नक्की कुठे कुठे आहेत? हे आपले पिंपळे बोरावला पहिली शाखा केलेली आहे. एकदम छोटी 15-16 टेबलपासून आम्ही सुरू केलेलं आहे. जास्त मोठं हॉटेल नव्हतं आमचं. तिथनं पाहूयात, ट्राय करू प्युअर व्हेज. याच्या अगोदर आमचं नॉनव्हेज आणि बारचं एक रेस्टॉरंट होतं, तर त्यामध्ये काम केल्यानंतर हॉटेल टाईमचा थोडा अनुभव होता, पण प्युअर व्हेजचं काहीच नव्हतं. आम्ही प्युअर व्हेज एक जागा आली चालून, छोटं हॉटेल आहे तर कोणी हँडल करू शकतं असं कॉन्फिडन्स आला, केला चालू. तर ते 15-16 टेबलला इतका लोकांनी प्रतिसाद दिला. तर त्यानंतरनं मग ती डेअरिंग केली. त्यानंतर दुसरी शाखा, त्याला जागा कमी पडते म्हणून दुसरी शाखा ओपन केली, जवळ भेटली नाही म्हणून शाखा नंबर 2 झाली. ती एक 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर नवी सांगलीमध्ये. त्यानंतर त्याचाही रिस्पॉन्स प्रचंड छान भेटला, म्हणजे आशीर्वाद येते ग्राहकांचा त्याबद्दल. तर त्यानंतरनं आम्ही कात्रजमध्ये नवीन एक शाखा उघडली, सुखसागरनगरमध्ये. आणि त्यानंतर आता तळेगावमध्ये आम्ही खूप दिवस शोधतो. माझं राहणं तळेगावला, मी रोज इथनं व्यवसायानिमित्त तिकडे परगावी प्रवास करून व्यवसाय करतो. तर तळेगावसुद्धा एकादशी शुद्ध शाकाहारीची आमची एक शाखा असावी ही आमची पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे ते असं आला योग घडून. आणि सुरेंद्र तात्या, प्रशांत असेल, दाभाडे आमचे बंधू असेल, यांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली आणि पटकन आमच्या व्यवहाराची बोलणी आली. आम्ही एकत्रच करतो आहे व्यवहार. परंतु त्यांनी पण तेवढीच इच्छा दर्शवली आणि काम सोबत करण्याची त्यांनाही तळमळ होती आणि त्यामुळे व्यवहार पुढे गेला आणि आज आम्ही हे नावारूपाला आलेलं दिसते तुमच्यासमोर. नक्की सर, तुम्हाला नवीन व्यवसायास नवीन हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.